तशी ऑफर काही संभाजीनगरमध्ये कोणाला आहेत का लोकसभेच्या तोंडावरती? मी काय झालेलं, ऑफर सगळ्यांना येत असतात, पण या ऑफरला कोणताही अर्थ नसतो. शेवटी पक्षाची निष्ठा, पक्षाचं काम, पदं आज आहे उद्या नाही आहे, पण हे गद्दारीचे ठसे कपाळावर लागणं हे मला असं वाटतं सगळ्यात दुर्दैवी असतं. तुमच्यावर जाळं फेकण्याचा प्रयत्न दिसतो? नाही नाही, मी काय जाळ्यातला माणूस थोडी आहे. मी बाळासाहेबचा शिवसैनिक, कोणाच्या बापाला थोडी ऐकणार आहे. पण काही कुठून खुणावण्याचा प्रयत्न करतो? पण रिलेशन सगळ्यांशी असतात, त्याच्यामुळं काय रिलेशन असलं म्हणून काय व्यक्तिगत संबंध सगळ्यांशी असतात, गप्पाही मारत असतात. परंतु मला असं वाटतं अशा याला कोणताही अर्थ नसतो. कारण आज मानसिकता माझी असेल, समाजाची असेल, कुटुंबाची असेल, उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर भक्कमपणे उभा राहा, कारण येणारा काळ आमचाच आहे याचा विश्वास आम्हाला आहे. त्यामुळे कशाला थोडशा दोन तुकड्यासाठी इकडं तिकडं रिकाम आपलं मन हे करायचं. हक्काची भाकर चतकोर, मला असं वाटतं तुकडा टाकलेली एक भाकरीपेक्षा हक्काची चतकोर भाकरी महत्वाची असते, असं माझं मत. आणि ही हक्काची आमची शिवसेना आहे, जी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही आज तिचं काम करतो. अशी चर्चा संभाजीनगरला सुद्धा आहे. भाजपकडून अंबादास दानवेंना सुद्धा ऑफर असल्याची चर्चा होते दबक्या आवाजात. अंबादास दानवे कोणत्या पक्षाकडून लढेल का नाही लढेल आणखी त्याच्या निश्चिती मला तर काही कल्पना नाही, परंतु त्याची महत्वाकांक्षी तो आहेच. कुठूनही का असं ना, पण इलेक्शन लढावं. भाजपकडून लढेल तर सेनेकडून लढेल, पण लढायचं असलं तर त्याचं स्वागत आहे. सेनेकडून म्हणजे कोणत्या सेनेकडून? शिवसेना एकच राहिलेली आहे. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे आमची शिवसेना, तो उभाटा गट आहे. आम्ही शिवसेना आहोत, आमच्याकडे धनुष्यबाण आहे, नाव आहे. तुमच्याकडून लढवावी आता तो त्याचा मर्जीचा प्रश्न आहे.